बेबी वाला स्वीट वो मीठा वाला स्वाद, चाय से जुड़े हैं मेरे कहीं जज्बात। उन अकेली उन अंधेरी रातों में तूने ही दिया है मेरी जान मेरा साथ। दुनिया की ना ऐसी कोई राय चाहिए, दुनिया की ना ऐसी कोई राय चाहिए। चाय चाहिए हमें चाय चाहिए, चाय चाहिए हमें चाय चाहिए, हम चाय के दीवाने हमें चाय चाहिए। गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, सकाळी सकाळी चहा पिण्याचा आनंद काही औरच। चला तर मग चहा बनवूया। 1 कप पाणी आणि आणखी थोडं पाणी उकळले की त्यात चहा पत्ती घालूया, तसेच मस्त ठेचलेले आले अद्रक घालूया। छान उकळी आली आहे आणि सुगंध तर खूप छान दरवळलेला आहे। उकळी आली की तुम्हाला पाहिजे तशी साखर घालायची आणि 5 मिनिटं मस्त उकळून घेऊ। गॅस मंद आचेवर ठेवायची आहे। आता दूध घालायचे आणि आणखी उकळी आणून घेऊया। वा, मस्त आपला चहा रेडी आहे। कपात ओतून घेऊया। खरं तर मला चहा अगदी लहानपणापासूनच खूपच आवडायचा। चहाचे प्रेम पुढे गरज कसे बनले ते मात्र कळलंच नाही। उठल्या उठल्या चहा प्यायल्याशिवाय माझा दिवसच सुरू होऊ शकत नसे। मी कॉलेजमध्ये असताना पहाटे अभ्यासाला उठायची, रात्री उशिरापर्यंत जागत बसायची, तेव्हा आई येऊन वाफाळलेला चहा देऊन जायची। मला असा काही आनंद व्हायचा की मी आणखी दुप्पट उत्साहाने अभ्यासाला लागायची। चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा लागतोच। सकाळी उठल्या उठल्या आणि 3-4 दुपारची जी वेळ असते ठरलेली, तेव्हा चहा लागतोच की नाही, नाहीतर लगेच डोकं बोलू लागते। ताजेतवाने वाटण्यासाठी चहा कंटाळा आला म्हणून चहा फार उत्साही मंडळी बरोबर, चहा खूप थंडी आहे म्हणून, चहा खूप उकाळा आहे म्हणून, म्हणजे म्हणे घशाला कोरड पडत नाही, तहान तहान होत नाही, दुःखाचा चहा सुखाचा चहा, कधी झोप यावी म्हणून चहा, कधी झोप येऊ नये म्हणून चहा, कठीण समय येता चहा कामास येतो म्हटले तरी वावगे ठरू नये। या चहाची चवही प्रसंगानुरूप बदलते। निवांत शनी संध्याकाळी गजल ऐकत शांतपणे पीत बसलेल्या चहाची आनंदित मैत्रिणी बरोबर हसत खेळत मस्करीला आला असताना प्यालेला चहाची खमंग चव, ऑफिसच्या मीटिंग मध्ये असताना बॉस बरोबर घेतलेला चहा थोडा गार झाल्यामुळे शिळी चव, मैत्रिणीचा किंवा मित्राचा गोड रुसवा काढताना चहात असलेल्या प्रीतीची चव, ट्रेनमध्ये किंवा एसटी शेजारी बसलेल्या माणसाला चहाचा कप हाती देऊन गप्पा उकरून काढून टाइमपास केलेल्या चहाची वेगळीच गंमत, असे नवे मित्र जोडण्याची ही चहाची करामत। खरं तर मैत्री टिकवण्याचं काम हा चहा करतो। शहाण्याने चहाला कधी नाही म्हणू नये। कमी पैशात कुठेही उपलब्ध होणारे हे पेय, अहो कुणाच्या झोपडीत गेल्यावर त्याने दिलेला चहाचा घोट आपण घेतला की समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो, तो अवर्णनीय। टपरीवरचा उकळलेला दाट कडक चहा म्हणजे खरा चहा, त्यातही मसाल्याच्या पुरचुंडीचे कापड जेवढे कळकट तेवढी चहाला चव जास्त। मला वाटते आता तर राजकारणात हा चहा फारच मुरलेला दिसत आहे, कारण आता चाय पे चर्चा असा वेगळाच प्रघात आहे। त्यात अगदी मोठमोठ्या मुख्य मुद्द्यावर चर्चा होऊन निर्णय घेतले जातात, असा हा चहा पेयात उच्च पदावर जाऊन पोचला आहे। आपली चाय पे चर्चा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा आणि सबस्क्राईब जर आतापर्यंत नसेल केले तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा। पुन्हा भेटूया।